मित्रांनो ऋत्विनी बघा आम्ही जे वस्तूपर्यंत तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता 7:30 वाजलेत. 5 मिनिटाच्या अंतरावर रूम होती. आता आपण 5 मिनिटात रूमवर 5 मिनिटात मंदिरात पोचतोय. तर ठीक आहे, चालूयात. नंबर मागवलाय मी लाईनला थांबलोय. लाईन संपत आली आता. आपला दर्शनाचा नंबर कुठे आहे पिल्लू? पृथ्वी झोपली होती, आता झोपली. आईने पण घेतली. हॅलो, त्यांचं ज्यांनी पास काढून दर्शन घेतात त्यांच्यासाठी बसायची सोय आहे आणि गर्दी कमी असेल, फॅन आहेत, दर्शन लवकर मिळेल. आणि तिथे स्क्रीन पण लावलेली आहे. आज अभिषेक कसं चाललाय हे पण स्क्रीनमध्ये बघू शकतो. आमचे काका आहेत बघा, अभिषेक करून येणार. आमचं ताट असं मला मिळालेलं आहे. ए पिल्लू, कधी गेल्यानंतर मूर्तीला कोणी हात वगैरे लावून दर्शन घेतो तुम्हाला, तुम्ही असं हात लाल वगैरे महाराज येते सगळं करून देते. तिच्या गाणी ती आरती इथं होईल आणि आरती झालं की मग नैवेद्य दाखव. पाण्याचा विडा नैवेद्य टाकावं. अलंकार आणलं का त्या अलंकार हातामध्ये काढून तुम्ही महाराजाच्या हातात द्यायचं, त्याची एका गाड्या लावून दाखवतो. एका जोडवे मंगळसूत्र तुमचं असेल सोड सोड सोड. पाया पडा, पाया पडा पिल्लू. दर्शन झालेलं आहे. आता एक प्रदक्षिणा करून आपण पुढे जाऊया. कळस दाखवतो
मित्रांनो ऋथ्वीला असं ममता चपाती भाकरी करताना अशी ती चपाती भाकरी करण्यासाठी मागं लागत असते म्हणून तिला पोट टाकून घेते. आपला एक फोटो घे की जरा. तर मी हिला म्हणलं मुलीला पुस्तक द्यायची, गळ्यातला स्टेथोस्कोप द्यायचा, तर पोट लाटणं देते. हिला काय सांगायचं नाचून द्या. ते थांब दाखव इल्लूला नवीन आता चालेल तरी जरा. नाश्ता करूया थोडासा आणि दुपारी कुठेतरी जाताना रस्त्यात जेवायला. मित्रांनो 12:30 वाजले. दर्शन वगैरे झालं, अभिषेक वगैरे झालेला आहे. थोडा नाश्ता पण आम्ही केला इथं आणि आता परत निघालोय कोरेगावच्या रस्त्याने. परत आपल्याला 5 ते 6 तासाची जर्नी आहे. जवळपास लंच करूया. ठीक आहे. बरं आता CNG बघावं लागेल. सोलापूरला CNG मिळतो. जर तुम्ही तुळजापूरला याचा प्लॅन करत असाल सातारावरून किंवा कोरेगाववरून, CNG गाडी असेल तर मसवडमध्ये तुम्हाला एकदा CNG मिळेल. मग ते अवेलेबिलिटी चेक करावी लागेल तिथं मसवडमध्ये आहे की नाही. बऱ्याच वेळा त्यांचे टाईम संपून जातात. मसवड नंतर तुम्ही पंढरपूरमध्ये फिल करू शकता आणि त्यानंतर सोलापूरमध्ये पण CNG गाडी घेऊन यायला काही हरकत नाही आहे. तर ठीक आहे. मग पप्पा गाडी चालवत आहे किंवा आम्ही बसलोय. गाडी लॉंग साईड नका चालू. चालेल. भरण्यासाठी सोलापूरला थांबलोय आम्ही. CNG इथं भेटेल भरपूर आपल्याला. निघूयात आपण. तर मित्रांनो आता आपण पंढरपूरच्या रोडवर आहे. मेन हायवे सोडून पंढरपूरच्या रस्त्यावर आलो आहे आणि इथं एक व्हेज हॉटेल मिळालं आहे. मग तिथं आम्ही जेवणासाठी तर थांबलो आहे. तर आता तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे पंढरपूर रस्त्यावर आदित्य नावाचं हॉटेल आहे. इथं आम्ही जेवायला थांबलो आहे. आता जेवूया आणि पुढे चलूयात. आणि आपल्याला 7-1 तरी वाजतीलच. मित्र जेवणासाठी आम्ही काजू पनीर आणि डाळ फ्राय मागवले. मित्रांनो ऋत्वीनी बघा आम्ही जे वस्तूपर्यंत तिथे काय चाललंय सगळे पुढे इथं आणून ठेवलेत. तुला सगळं घेऊन जायचं आपण. तर मित्रांनो आता आपण पंढरपूरला आलोय. हे चंद्रभागेच्या तीरावर आपण थांबलो. इथं चंद्रभागा नदी. बर नाही नाही
हो बर नाही 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 बर नाही चप्पल घाल चप्पल घाल बर नाही चल 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 चल. तर इथं समोर बघा नदीच्या पलीकडे पंढरपूरचं इस्कॉन टेम्पल दिसते. मित्रांनो आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर आलोय. नदी पात्रातून येत होतो, भरपूर पाऊस झाला, भिजत आले. मित्रांनो आम्ही मंदिरासमोर आहे. पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे गर्दी बिलकुल नव्हती आणि आम्हाला लगेच दर्शन भेटलं. जास्त उशीर विठ्ठलाच्या समोर थांबता यायला मूर्ती समोर दर्शन घेत होतं आणि आता आम्ही निघालोय परत. ठीक आहे चलूया. तर मित्रांनो आता मसवडच्या पुढं आलो आहे. थोडा मसवडमध्ये CNG साठी प्रयत्न करत होतो. मसवडमध्ये CNG बघत होतो पण CNG नाही भेटलेला. तर मित्रांनो आता आपण आलोय गोंदवल्याला. तर मित्रांनो एक किस्सा झालेला आहे. आम्ही कोरेगावमध्ये पोचलोय पण आमची गाडी झालेली आहे पंक्चर. तर आम्ही तयारीला लागलो होतो की आता जॅक कुठे आहे गाडीत. आता ही गाडी अल्ट्रॉज नवीन असल्यामुळे एवढं काय माहीत नाही. गाडी अल्ट्रॉज नवीन असल्यामुळं काय माहीत नाही जॅक कुठं असतं, कारण इथं CNG टँक पण आहे. तिथे जॅक पण सापडत नव्हता. स्टेपनी तर सापडली खालच्या साईडला आहे. मग पप्पांना असं शोधता त्यात सापडला कॉम्प्रेसर. आता ह्या नवीन गाड्या आहेत त्यात कॉम्प्रेसर देते कंपनी. कॉम्प्रेसरने आत्ता मी गाडीत हवा भरतोय आणि मग पुढे जाऊन पंक्चर काढू शकतो आपण. त्यामुळे हे काम बरं झालं की कॉम्प्रेसर भेटला गाडीत. आता गाडीत हवा भरली आहे. आता आपण कुठेही जाऊन पंक्चर काढू शकतो त्याचा. तर ठीक आहे आता हवा भरतोय आम्ही आता आणि आता हवा भरून निघतोय. तर मित्रांनो तुळजापूरवरून आम्ही घरी आलोय. आम्ही निघालो होतो सव्वा बाराच्या दरम्यान आणि पोचायला जवळजवळ 7-1 वाजले. ॲक्च्युली गाडी आम्ही जेव्हा नेली होती, आमचे एक रिलेटिव्ह त्यांचीच गाडी नेली होती. देताना त्यांनी व्यवस्थित क्लीन वगैरे करून दिली होती आणि आम्ही तिकडं जाताना भरपूर पाऊस वगैरे पडला त्यामुळे गाडी खराब झाली होती. आणि चांगली घेतलेली गाडी अशी खराब करून द्यायची मला ठीक नव्हतं वाटत. आणि रात्र झाल्यामुळं आम्हाला वॉशिंग करून पण गाडी मिळणार नव्हती. म्हणजे आम्ही एका हॉटेलवर थांबलो होतो जेवायसाठी. मग तिथंच थोडीशी आम्ही गाडी क्लीन केली बाहेरून आणि क्लीन करताना समजलं की गाडी पंक्चर झाली आहे. पूर्ण हवा निघून गेली होती. जेव्हा गाडी मी पुसत होतो तेव्हा अचानक माझं लक्ष गेलं तेव्हा कळलं की गाडी पूर्ण पंक्चर झाली आहे. तर ती अल्ट्रॉज असल्यामुळं आणि नवीन मॉडेल असल्यामुळं लक्षात नव्हतं येत की
स्टेपनी तर सापडली पण जॅक कुठं होता सापडत नव्हता. मग असं शोधता शोधता भरपूर शोधत होतो, नेटवर बघितलं की जॅक कुठं सापडतोय, कुठं असतो अल्ट्रॉसचा जॅक, पण नव्हता सापडत. मग अचानक पप्पांना शोधता शोधता तिथे एक किट सापडलं, त्यात कॉम्प्रेसर होता. पप्पांना पण नाही कळालं की काय होतं ते. मग त्यांनी मला दाखवलं आणून की अरे हे काय सापडलं बघ. तेव्हा मला कळालं की हे कॉम्प्रेसर आहे. मग तेव्हा आम्ही पटकन ते त्या 12 वोल्टचं एक सॉकेट असतं त्यामध्ये हे प्लग करून मग हवा भरली आणि हे सगळं उरकता 10-11 वाजले होते. नंतर आम्ही कोरेगावमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो की पंक्चर काढून मिळेल, पण काही पंक्चर काढून नाही भेटला, बंद झालं होतं सगळं. डायरेक्ट आम्ही गाडी दिली आणि त्या मामांना सांगितली गाडी पंक्चर झाली, पंक्चर काढून घ्यावं लागेल. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आणि मग आम्ही असंच आत्ता पोचलो घरी. तर ठीक झालं, चांगलं दर्शन झालं. बऱ्याच दिवसापासून आम्ही ठरवत होतो की तुळजापूरला जाऊन यायचं, पण काय ठरत नव्हतं. तर दर्शन पण छान झालं. जर तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल, आणि आम्हाला तर पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे आम्ही अभिषेक वगैरे केला होता तिथं. तर तिथं अभिषेक करायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन तिथं ते तुळजापूर संस्थानाचं एक ऑनलाईन पोर्टल आहे, त्यावर आपल्याला पास परचेस करावा लागतो आणि मग तिथं अभिषेक आपण तिथले कोण काका असतील त्यांच्याकडनं अभिषेक करून घेऊ शकतो. तर ठीक आहे, मग छान झालं दर्शन. ठीक आहे, मग आता 2 दिवसांनंतर मी निघणार आहे. संडेला माझं रिटर्नचं तिकीट आहे. सकाळी 7ची ट्रेन आहे. मी 24 तासात पोचून जाईल. एक एक्सप्रेस मिळाली आहे, ती 24 तासात पोचवते मला दिल्लीला. तर त्याच ट्रेनने मी निघणार आहे. तर ठीक आहे, मग आजचा ब्लॉग क्लोज करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट. Peace.